सुंदर थरार होतोय पुन्हा एकदा वसीम गोलंदाजी करेल समोर आहे तो विक्रम पाहूया काय ओहो उंच उंच उडाले चेंडू काय करते पाहूया आणि 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 षटकार दणदणीत षटकार छत्रपतींचा छावा या बाबर शेखच्या मैदानावरती 6 धावा दणदणीत षटकार झोम लावून टाकल्यान खट लावून टाकल्यान आता सामन्यात जोश आलाय जोश म्हणजे जोश आलाय या बाबर शेखच्या मैदानामध्ये सेमीफायनलचा थरार म्हणजे काय तो दाखवून दिलाय दमखम दाखवली या फलंदाजाने पुन्हा एकदा फलंदाज सज्ज झालाय 5 चेंडू 9 धावा समीकरण जवळ आले 5 चेंडू 9 धावा वसीम गोलंदाजी करील पुन्हा एकदा वसीम सज्ज झालाय ऑल पॉवर संघाचा समोर धडाकेबाज फलंदाज आयकॉन फलंदाज विक्रम पाहूया काय विवेक काय घडतंय या मैदानावरती कोण जाणार फायनल मध्ये कोण जाणार पुन्हा एकदा वसीम सज्ज झालाय जल्लोष होतोय सामना कोणी जिंको सामन्यामध्ये जल्लोष होताना पाहायला मिळतोय झोम लावून सामना खदलावून टाकला पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज वसीम पुन्हा एकदा विक्रम हो सुंदर चेंडू टाकला तू षटकार ठोकलास निर्धावत चेंडू टाकला माझी ही धमकम दाखवली वसीम ह्यानी पुन्हा एकदा वसीम सज्ज झालाय समोर आहे तो फलंदाज विवेक गायकवाड तेजस स्पोर्ट्स संघाचा एक धडाकेबाज फलंदाज विवेक मध्ये जाण आहे ताकद आहे दमखम आहे षटकार ठोकलाय तेजस स्पोर्ट्स संघाचा एक धडाकेबाज फलंदाज आहे पुन्हा एकदा वसीम ऑल पॉवर संघाचा गोलंदाज वसीम सज्ज झालाय ओहो सुंदर फटका मारलाय फटका गेलाय पाहूया किती धाव घेत एक धाव घेतली दुसरी धाव घेणार असं वाटतंय पाहूया काय गडबड घोटाळा झालाय आणि ही आणि धाव बाद झालाय 4 बॉल 8 ना मी तुला थोड्या वेळाने फोन करू हा एका डेंजर कंडिशन दिलान काय दिलान मग धाव संख्या झाली आहे 37 4 चेंडू 3 चेंडू 8 धावा 3 चेंडू 8 धावा पुन्हा एकदा वसीम गोलंदाजी सज्ज होईल समोर आहे तो विवेक आणि मैदानामध्ये दाखल होतोय तो राहुल 3 चेंडू 8 धावा सेमीफायनलचा थरार ह्या बाबर शेखच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही संघामध्ये दमखम आहे ताकद आहे पुन्हा एकदा काही चेंडू शिल्लक 3 चेंडू आणि 8 धावांची गरज 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज समोर आयकॉन फलंदाज आहे तो विवेक आयकॉन फलंदाज विवेक गायकवाड मॅन फ्रॉम मुंबई पुन्हा एकदा वसीम गोलंदाजीसाठी सज्ज झालाय 3 चेंडू 8 धावा पुन्हा एकदा वसीम ओहो फटका मारला फटका गेला सीमारेषेच्या एक धाव घेतली मला वाटतं दुसरी धाव घेणार आणि पाहूया काय होत आहे आणि 2 धावा पूर्ण होत आहेत 2 धावा पूर्ण होत आहेत 2 चेंडू धाव संख्या 39 2 चेंडू जल्लोष होतोय मैदानामध्ये 48व पर्व आणि 48व्या पर्वामध्ये सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतो या बाबर शेखच्या मैदानामध्ये एक मानाची ट्रॉफी एक पुन्हा एकदा वसीम सज्ज झालाय ओहो सुंदर फटका मारलाय फटका सीमारेषेच्या जवळ आहे एक धाव घेते दुसरी धाव घेणार पाहूया काय होतंय आणि हा बाद झालाय फलंदाज मित्र हो 1 चेंडू 5 धावा 1 चेंडू 5 धावा कोण बाजी मारणार कोण फायनल मध्ये दाखल होणार एका चेंडूवर आहे
एका चेंडूवर सगळा सामना येऊन थांबलाय. एक चेंडू 5 धावा. हे बाबर शेखचं मैदान आहे. कोणाला लाभदायक ठरतं हे पाहूया. एक चेंडू 5 धावा. समोर आहे तो विवेक गायकवाड. कंपल्सरी चेस आहे. शाहरुख मैदानामध्ये दाखल झालाय. एक चेंडू 5 धावा आणि वसीम ऑल पावस आणि सोमेश्वर यांच्यातील हा सामना. तेजस स्पोर्ट्स सोमेश्वर अशोक नागवेकरांचा संघ आहे. पाहूया विवेक गायकवाड सज्ज झालाय फलंदाजासाठी. ओहो उंच उंच उडालाय चेंडू उडालाय. पाहूया किती धावा येतात आणि हा जल्लोष पहा मैदानामध्ये. जल्लोष होतोय जल्लोष सांगून जातोय आणि हा सामना विजयश्री प्राप्त होतोय. ऑल पावस हा संघ फायनल मध्ये गेलाय. लगेचच मैदान खाली करायचंय. दुसरा सामना लगेचच खेळवला जाईल. लगेचच मैदान खाली करायचं. आपला जल्लोष आमच्याकडे सन्माननीय राजेश देसाई आले आहेत. साईबाबांचे भक्त आहेत आणि त्यांच्या बाजूला आहे ते आमचे गुरुवर्य ढेपसे गुरुजी ज्यांनी आम्हाला समालोचन शिकवलं असे आमचे ढेपसे गुरुजी आहेत. एक आनंदाची गोष्ट सांगायची वाटते की या बाबर शेखच्या ह्या दरबारामध्ये एका भक्ताने आपली इच्छा परिपूर्ण झाल्यावर 3 किलो 3.5 किलो चांदी अर्पण केली आहे.